प्रशांत कोरटकर प्रकरणी प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं गेलंय आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या कोरटकरला काल तेलंगणात बेड्या ठोकण्यात आल्या। फरार असलेल्या कोरटकरला 30 दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रशांत कोरटकरला दुपारी 12:30 वाजता न्यायालयात हजर सुद्धा केलं जाण्याची शक्यता आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आवाड। तर काय सांगाल सागर की आता तिकडे काय घडामोडी घडतायत? प्रशांत कोरटकरला आता पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात ठेवण्यात आलेलं आहे, काय पुढच्या अपडेट्स? आदिती, काही वेळामध्ये प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती कोर्टाच्या बाहेरच्या गेटवरती आणि कोर्टाच्या आतमधल्या गेटवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। आता कोर्टाच्या मागच्या बाजूला आपण आहोत, या बाजूलाही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या गेटने प्रशांत कोरटकरला आतमध्ये आणलं जाणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। मात्र आता कोल्हापूर पोलीस किती दिवसाचं रिमांड कोरटकरसाठी मागतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही रिमांडची कारणं जी आहेत ती समोर आलेली आहेत। प्रशांत कोरटकर जो 15 दिवस किंवा 1 महिना गायब होता, तो कुणाच्या सानिध्यात होता, त्याचबरोबर त्याच्या सानिध्यात असणाऱ्या लोकांचा शोध घ्यायचा आहे। त्याच्याकडे जो मोबाईल आहे, मोबाईलमधला काही डाटा त्यांनी डिलीट केलाय का तो रिकवर करायचा आहे। अशी अनेक कारणं असू शकतात आणि 14 दिवसाची कोल्हापूर पोलीस जे आहेत ते पोलीस कोठडी मागू शकतात। त्यामुळे आता कोर्ट काय ऑर्डर करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की काही सामाजिक संघटनांनी त्याला पायतान मारू असाही इशारा दिलेला होता। त्याच पार्श्वभूमीवरती कोर्टाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय आणि कोर्टाच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी पोलिसांकडून केली जाते। त्यामुळे कोर्टामध्ये कडोकट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला दिसतोय। आदिती, धन्यवाद सागर दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला आता कोल्हापुरात आणलं गेलंय आणि त्याची प्राथमिक चौकशी आता पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात 12:30 वाजता त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे।